हिरवी मिरची घालून फणसाची भाजी करण्यासाठी आपल्याला कच्चा फणस लागेल। हा कच्चा फणस सध्या तरी बाजारात उपलब्ध आहे, कारण वटपौर्णिमेचे दिवस आहेत, बाजारामध्ये भरपूर फणस आलेले आहेत। ही फणसाची रेसिपी शक्यतो गावी बनवली जाते। मुंबईत पण आता सहज उपलब्ध फणस होत आहेत, त्यामुळे आपण फणसाची भाजी इथेही करू शकतो। यासाठी फणस कापून असं व्यवस्थित सोलून घ्यायला लागतो। बिया वेगळ्या करायला लागतात आणि गरे वेगळे करायला लागतात। आता ह्या गऱ्यांचीच भाजी आपल्याला करायची आहे। हे बघा मी दाखवते तुम्हाला। हा गरा आहे तो व्यवस्थित आजूबाजूचा सगळा कचरा आहे तो काढून टाकायचा आहे आणि एक कसा गरा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो सोलायचा आहे। आपल्याला आता गरे वेगळे करायचे आहेत आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला फणसाची भाजी करायची आहे। अशा हाताने व्यवस्थित तोडून घ्यायची आहे, म्हणजे भाजी पटकन शिजली जाते। हे बघा मी असे केलेले आहेत गरे। आता यामध्ये मी अर्धी भाजी पिवळ्या कलरची करणार आहे। हे बघा आपल्याला असे फणसाच्या बिया आटव्या वेगळ्या काढून ठेवायच्या आहेत। यातील आता मी काही भाग भाजीचा घेत आहे। पातेल्यामध्ये तेल गरम करून 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या कापून, 1 चमचा जिरे आणि अगदी अर्धा चमचा मी राई घातलेली आहे आणि व्यवस्थित ढवळून घेते आहे। आता त्यानंतर राई तडतडली की त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित शिजायला द्यायचा आहे। हळद घालावी लागेल, कारण आपल्याला पिवळ्या कलरची भाजी करायची आहे। खरपूस फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फणसाचे गरे घालायचे आहेत। यासाठी फणसाचे गरे अशी बारीक करायला लागतात। जर मोठे असतील तर जरा शिजायला वेळच लागतो। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। फोडणी सगळीकडे पसरली गेली पाहिजे। हे बघा असं व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। आता त्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि ताटावर थोडंसं पाणी घालायचं आहे। ताट ठेवून मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटं ती शिजायला दिली आहे। फणस जर कोवळा असेल तर तो पटकन भाजी शिजली जाते। जून फणस असेल तर भाजी शिजायला खूप वेळ लागतो। आता ही अगदी माझी 15 ते 20 मिनिटात वाफेवर भाजी शिजली गेली आहे। हे बघा व्यवस्थित ती भाजी तुटली जाते, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली आहे। आता त्यामध्ये कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालणार आहे। तुम्ही खवलेला नारळ नाही घालायचं असेल तरी चालते, भाजी खूप चांगली होते तशी पण। थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा खवलेला नारळ मी इथे घातला आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। बघा मी दाखवते, बघा पूर्ण भाजी शिजलेली आहे, अशी मेंढली गेली पाहिजे, म्हणजे भाजी एकदम टेस्टी लागते। तयार आहे आपली फणसाची मिरची घालून केलेली भाजी। अगोदरच्या काळात लग्नामध्ये पंक्तीला ही भाजी असायचीच, म्हणून त्या भाजीला जनता भाजी ही बोलली जाते। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।